पुण्यात नामांकित लॉजवर पोलिसांची धाड, पकडलेल्या तरुणीचं नाव कळताच उडाली खळबळ. ही एवढी फेमस इथे कशी? विश्वासच बसेना. त्या तरुणीची ओळख कळताच पायाखालची जमीन सरकली. पुण्यात काल घडलेल्या एका कारवाईने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे शांत असलेला परिसर, नेहमीप्रमाणे सुरू असलेली वर्दळ, मात्र या सगळ्यांच्या मागे जे सुरू होतं ते कुणालाही कल्पना नसलेलं होतं. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी एका नामांकित लॉजवर अचानक धाड टाकली. ही कारवाई अत्यंत शांतपणे आणि नियोजनपूर्वक करण्यात आली. बाहेरून सर्व काही नेहमीसारखंच दिसत होतं. पण आज सुरू असलेला प्रकार गंभीर असल्याचं या कारवाईत उघड झालं. पोलिसांनी लॉजमध्ये छापा टाकताच काही तरुणी तिथे आढळून आल्या. चौकशी केल्यानंतर या तरुणींना देहविक्रीसाठी प्रवृत्त केलं जात असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी एका महिलेसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मात्र एक वेगळाच मुद्दा चर्चेत आला. ताब्यात घेतलेल्या तरुणींमधील एका तरुणीची ओळख समोर येताच पोलिसांसह उपस्थित सगळेच क्षणभर थांबले. कारण ती तरुणी कुणासाठीही अनोळखी नव्हती. ती पुण्यात अनेकांना माहीत असलेली होती. तिचं नाव समोर येतात हीच का? खरंच तीच? असे प्रश्न एकामागोमाग एक उपस्थित होऊ लागले. ही कारवाई केवळ वेश्याव्यवसाय उघडकीस आणणारी नव्हती, तर शहरातील अनेकांच्या विश्वासाला धक्का देणारी ठरली. पुण्यासारख्या शहरात अशा पद्धतीने आणि अशा ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याचं समोर येणं अनेकांसाठी धक्कादायक होतं. पोलिसांनी लॉजमधील नोंदी, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. लॉज व्यवस्थापनाची भूमिका काय होती आणि हा प्रकार किती काळापासून सुरू होता याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान शहरात लॉज आणि मसाज पार्लरच्या आडून बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अशा ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत असून पुढील काळात कारवाई अधिक कडक केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याआधीही पुण्यातील काही भागांमध्ये अशाच प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. मात्र यावेळी पकडलेल्या तरुणीची ओळख समोर आल्यानंतर ही घटना अधिकच चर्चेत आली. कारण ही घटना केवळ एका गुन्हापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर समाजात दिसणारा चेहरा आणि पडद्यामागचं वास्तव यातील फरक पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ही घटना होती. म्हणूनच त्या एका ओळखीने पुण्यात अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.